नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्याचप्रमाणे राज्यातील 10 महानगरपालिका आणि 10 जिल्हा परिषदांसाठी आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली. ठाणे शहरामध्ये आज सकाळपासूनच मतदारांच्या मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. आज दुपारी 3:30 वाजेपर्यंत 45.05% एवढं भरघोस मतदान ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी झालं होतं. 131 जागांसाठी 805 उमेदवार ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये होते. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची ही आकडेवारी जवळपास 60 ते 65% जाईल असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या इतिहासामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होत असल्याचं बोललं जात आहे. एकंदरीतच महानगरपालिकेच्या निवडणुकांचा धुराळा साधारणपणे गेल्या 3 आठवड्यांपासून सुरू होता. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत होते. सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात मेसेजेस पास होत होते आणि त्याचाच परिणाम म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं चित्र आता समोर येऊ लागलेलं आहे. एकंदरीतच आज सकाळपासूनच मतदारांच्या रांगा मतदान केंद्रांसमोर लागल्या होत्या. काही ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार जरी घडलेले असले तरी एकंदरीतच ठाणे शहरामध्ये शांततेमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली असं म्हणायला हरकत नाही. ठाणे महानगरपालिकेच्या आजच्या निवडणुकीसाठी ठाणे शहरातील मान्यवर नेत्यांनी आपापला निवडणुकीचा मतदानाचा अधिकार बजावला. विधान परिषदेचे माजी उपसभापती श्री वसंत डावखरे यांनी ठाणे शहरातील नौपाडा परिसरामध्ये मतदानाचा अधिकार बजावला, तर पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि पत्नी सौलता शिंदे यांच्यासह मतदानाचा अधिकार बजावला. त्याचप्रमाणे आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावला, तर आमदार श्री संजय केळकर यांनी सपत्नीक आपला मतदानाचा अधिकार बजावला. शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, आमदार श्री रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेमध्ये अपक्ष पॅनल घेऊन उतरलेले श्री सुधाकर चव्हाण यांनी देखील सपत्नीक आपला निवडणुकीचा मतदानाचा अधिकार बजावला. एकूण वातावरण उत्साहाचं आहे नेहमीप्रमाणे. उलटं मला वाटतं गेल्या वेळेपेक्षा यावेळेला जास्त उत्साह दिसतंय वातावरण. संध्याकाळपर्यंत हा उत्साह कायम राहील, परंतु भरपूरसे मतदार सकाळी लवकर बाहेर पडलेले आहेत. पण मला वाटतं मतदान करायला उत्साह आहे. माझ्या मते संध्याकाळपर्यंत हा उत्साह असाच कायम राहील. ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मतदान केलं, मात्र आता आपलं मतदार यादीतनं नाव गायब झाल्याच्या तक्रारी अनेक मतदारांनी केल्या आहेत. त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये जे पत्ते नोंदवण्यात आले आहेत ते पत्ते देखील भलते सलते पत्ते असल्याचं या निमित्ताने समोर आलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेविषयी प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील या संदर्भात नाराजी व्यक्त केली. मला वाटतं की इलेक्शन कमिशननी याद्यांमध्ये जे काही घोटाळे झालेले आहेत, नावं एकाची इथे बिल्डिंग तिथे आणि 4 मतं दिल्याशिवाय मशीन ओकेच होत नाही आहे. प्रचंड गोंधळ आहे. सुशिक्षित मतदारांनाही गोंधळल्यासारखं होतं आहे. या पद्धतींमध्ये काहीतरी सुधारणा करण्याची गरज आहे. खास करून याद्यांमध्ये जो प्रचंड घोटाळा झाला आहे त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाने जबाबदारी घ्यावी. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने संपूर्ण मतदान प्रक्रिया राबवली जात आहे ती देखील अत्यंत चुकीची असल्याचं मत विधान परिषदेचे माजी उपसभापती श्री वसंत डावखरे यांनी नोंदवलं आहे. एका मतदाराला एकाच मताचा अधिकार असला पाहिजे, त्याला 4 मतं देण्याचा अधिकार नसावा असं मत श्री डावखरे यांनी व्यक्त केलं. लोकांचा प्रतिसाद एकंदर खरोखर चांगला आहे, परंतु यावेळीची जी मतदानाची पद्धत आहे ही अत्यंत चुकीची शासनाने केलेली आहे. आणि मी जरी विधान भवनात होतो त्यावेळी तरी माझं देखील याबाबतीत मत वेगळं होतं. एकावेळी एक मत हे ठीक आहे, परंतु एकावेळी 4 लोकांना मतं द्यायची, त्याच्यामुळे या मतदानात गोंधळ खूप होणार आहे. महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये आपलाच विजय होईल असा विश्वास पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना गेल्या 25 वर्षांपासून सत्तेवर आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये शिवसेनेने विकासाची अनेक कामं ठाणे शहरामध्ये केली आहे.
त्यामुळे नागरिक भरभरून मतांचं दान शिवसेनेच्या पाट्यात टाकतील असा विश्वास श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। शिवसेना ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवते आहे। गेले 25 वर्ष शिवसेनेने ठाण्याचा केलेला विकास, केलेली कामं ही जनतेसमोर आहेत आणि ठाणेकर त्याचे साक्षीदार आहेत। त्याचबरोबर भविष्यामध्ये ठाण्याच्या गरजा लक्षात घेऊन ठाण्याला सर्वांगीण ठाण्याचा विकास करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे आणि त्यामध्ये तमाम ठाणेकरांना या ठाणे शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून वचननामा आम्ही प्रसिद्ध केला आहे आणि शिवसेनेला यावेळेस ठाणेकर निर्विवाद, स्पष्ट आणि थम्पिंग मेजॉरिटीने निवडून देतील असा विश्वास आहे। तर भारतीय जनता पार्टीला विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे यंदा देखील मतदार चांगला मतदान करतील असा विश्वास आमदार श्री संजय केळकर यांनी व्यक्त केला। महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज महाराष्ट्रभर मतदान आहे, ठाणे शहरामध्ये पण मतदान आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की ठाणेकर नागरिक जे आहेत, सर्व घटकातले, सर्व जाती धर्मातले, हे अतिशय सुज्ञ आहेत, सुसंस्कृत आहेत आणि ते निश्चितपणे आमच्या पाठीशी उभे राहतील आणि विधानसभेची देखील पुनरावृत्ती या सगळ्या भागामध्ये करून दाखवतील। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, 'cause TJSB का नया है ये Magic Transapp app, Transapp Zap, Transapp app। एक ही virtual ID से transaction है secure and safe, just tap the tab of Transapp app and make your life all sorted। पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल, सिंपल इजी फास्ट है ये Transapp, just like a finger snap। Transapp app, Transapp app। ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये बोगस मतदानाचे प्रकार देखील काही प्रभागांमध्ये घडले आहे। विशेषतः प्रभाग क्रमांक 14 आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये अशा प्रकारचे प्रकार आढळून आले आहेत। काही मुस्लिम मतदारांना या संदर्भात कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या हवाले केला आहे। पोलिसांनी त्यांची चौकशी देखील सुरू केली आहे। हे सगळे मतदार हे भिवंडी त्याचप्रमाणे मुंब्रा परिसरातून आणण्यात आले होते अशी तक्रार आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। आता काही महिला भिवंडीवरनं आणि कळवा मुंब्र्यावरनं येताना टेम्पो आमच्या कार्यकर्त्यांनी पकडले। काही पोलिसांच्या भरारी पथकानं 2 मतदार बोगस पकडले। अशा प्रकारे प्रभाग क्रमांक 14 आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये बोगस मतदानाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे। परंतु ही पूर्वतयारी आधी 2 ते 3 महिन्यापासून सगळ्या भिवंडीचे मतदार जे होते त्यांचा बोगस ID कार्ड बनवलं गेलं, त्यांची फोटो मतदार यादीमध्ये टाकले गेले आणि ती नावं अचानकपणे काही मुस्लिम समाजाची नावं ह्या वस्तीमध्ये आल्या कारणानं आमच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलं आणि शिवसैनिकांनी ते बोगस मतदान करत असताना पकडून दिलं। त्यामुळे ह्या 14 नंबर आणि 6 नंबर ह्या 2 प्रभागांमध्ये फार मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाचं प्रमाण आहे। तशी तक्रार आम्ही या ठिकाणी पोलिसांना केलेली आहे। पोलीस त्यांच्या माध्यमातून कारवाई करतात। महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये काही तणावाचे प्रसंग देखील समोर आले। काल रात्रीपासूनच अशा प्रसंगाच्या छोट्या छोट्या चकमकी ठिकठिकाणी घडत होत्या। खासदार श्री राजन विचारे हे रायगड सल्ली चाळमध्ये काही कार्यकर्त्यांना भेटत असल्याची तक्रार ज्यावेळेस या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री नारायण पवार यांनी केली, त्याच्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणाव वाढला गेला। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आल्याने पोलिसांना या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला। आज दिवसभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अंबिकानगरमध्ये देखील शिवसेनेचे कार्यकर्ते असलेल्या शहाजी जावेर यांनी मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता। त्यानंतर नागरिकांनी श्री जावेर यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात बाचाबाची देखील केली होती। या प्रकरणी श्री जावेर यांची चौकशी पोलीस करत आहेत। श्री जावेर यांच्याकडून काही मतदार याद्या देखील पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत। दारोद मेल स्टुडिओचा
लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे महानगरपालिकेच्या आजच्या निवडणुकीमध्ये एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवली आहे, ती म्हणजे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणारे सुशिक्षित मतदार हे मोठ्या प्रमाणात मतदानासाठी उतरले होते. आज सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांसमोर मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळालं. ठाणे शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गृहसंकुलं निर्माण झाली. या गृहसंकुलांमध्ये क्लब हाऊस असतो. या क्लब हाऊसमध्ये मतदान केंद्र सुरू करण्याची कल्पना तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी मांडली होती. नीला सत्यनारायण यांची ही कल्पना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील राबवली गेली. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय प्रभावीपणे राबवली गेली आणि त्यानंतर त्याचा दृश्य स्वरूपातील परिणाम देखील आता दिसून येऊ लागले आहेत. सुशिक्षित मतदारांना सुद्धा घरातून बाहेर पडून मतदान करायचं असतं हे आजच्या या निर्णयावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालं. आज सकाळपासूनच विविध ठिकाणच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये जवळपास 60% आसपास मतदान होईल असा अंदाज आता व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी साधारणपणे 3:30 वाजण्याच्या सुमारास 45.05% एवढा मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला होता. त्यामुळे आता हे वाढलेलं जे मतदान आहे हे नेमकं कुणाच्या पारड्यात पडतं हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यापूर्वीच्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची आकडेवारी काढली तर साधारणपणे 53 ते 55% एवढं मतदान होत असे. यंदा साधारणपणे 5% मतदान वाढलेलं आहे. हे 5% वाढीव मतदान कुणाच्या पारड्यात जाणार हे आता बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. एकंदरीतच गेल्या काही वर्षांची आकडेवारी बघितल्यानंतर ज्या वेळेस मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे त्यावेळेस शिवसेनेला फायदा झाल्याचं स्पष्ट होतं.
मात्र यंदाची परिस्थिती काहीशी वेगळी आहे. यंदा पहिल्यांदाच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अशा पद्धतीने मतदान केंद्र निर्माण करण्यात आली होती. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांमधील नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरले होते आणि आता या नागरिकांची ही मतं डिसाइडिंग फॅक्टर असतील असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या नागरिकांची ही मतं कुणाच्या पारड्यात जातात? ती भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात जातात, ती शिवसेनेच्या पारड्यात जातात की ती अन्य कुठल्या पक्षांच्या पारड्यात जातात, याच्यावरच ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असणार आहे. 23 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महानगरपालिकेच्या या निवडणुकीचा निकाल आश्चर्यकारक असेल अशी भविष्यवाणी आम्ही आज वर्तवू इच्छितो. कारण महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये अनेक प्रभागांमध्ये प्रत्यक्षपणे फिरल्यानंतर प्रत्येक ठिकाणची राजकीय समीकरणं ही अत्यंत गुंतागुंतीची बनलेली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे 10-10, 15-15, 20-20 मतांच्या फरकांनी देखील उमेदवार निवडून येतो, त्या ठिकाणची राजकीय समीकरणं ही अत्यंत महत्त्वाची असतात. यंदा अनेक ठिकाणी तिरंगी, काही ठिकाणी चौरंगी अशा प्रकारच्या लढती झालेल्या आहेत. त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल आश्चर्यकारक लागतील हे पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट करू इच्छितो. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820942420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.